आज दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिका आयुक्त माननीय सौरवराव साहेब, त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे साहेब, त्याचप्रमाणे समाज विकासच्या उपायुक्त अनघा कदम मॅडम व समाज विकास अधिकारी वाघमारे साहेब यांना भेटण्यासाठी आज आम्ही दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनचे मी स्वतः प्राध्यापक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव सर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राष्ट्रीय संतोष मोरे, त्याचप्रमाणे ठाणे शहर महिला विभागाच्या अध्यक्ष सुमन पवार, त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी आणि सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने दिव्यांगांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ज्या सुविधा आहेत या सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करत असतो। त्याचा एक त्याच्यामधला विजय म्हणजे की ठाणे महानगरपालिकेने गेल्या वर्षी जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशननी आणि पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या समाजसेवकांनी कार्यकर्त्यांनी दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने आयुक्त साहेबांनी आदेशाने दिव्यांग समन्वय समिती स्थापन झाली। त्यामुळे दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशन आणि सर्व ठाणेकरांच्या वतीने जे काही ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव साहेब आणि प्रशांत रोडे साहेब अतिरिक्त आयुक्त, दिव्यांग समन्वय समितीचे अध्यक्ष यांचे आम्ही आभार मानले। परंतु हे करत असताना महानगरपालिकेकडे आम्ही मागण्या केल्या की काही दिव्यांग समन्वय समिती ठाणे महानगरपालिका यावरती जे काही पदाधिकारी आहे, दिव्यांग आहे, या लोकांसाठी एवढं मोठं प्रशासकीय जे काही कार्यालय आहे यामध्ये 5% छोटासा काही हिस्सा एक दिव्यांग समन्वय समितीला असावा, म्हणजे कार्यालय असावं महानगरपालिकेमध्ये। त्याचप्रमाणे दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने मागणी करण्यात आली की जी काही मीटिंग घेतली जाते ती कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांना चहा पाणी नाश्ता आणि त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था चांगली करावी असे रोडे साहेबांना आम्ही सांगितलं। आणि दिव्यांगांच्या जे ठाण्यामध्ये असलेले जे दिव्यांग आहे या दिव्यांगांना त्याप्रमाणे जे काही दर 2023-24 2024-25 या 2 वर्षामध्ये महानगरपालिकेने जे काही अनुदान दिलं ते 12,000 दिलं, परंतु हा त्यांच्यावर अन्याय केले गेलेला आहे। कारण दर सालाबादाप्रमाणे वर्षानुवर्ष 24,000 दिले जात होते, परंतु हे काय कोणत्या लेवलनी त्यांनी 12,000 दिले हा प्रश्न आम्ही त्यांना केला। आणि ह्या वर्षी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की दिव्यांगांना, ठाण्यातील दिव्यांगांना 48,000 हे त्यांना दिले जावे आणि ते दर महिन्याला 4-4 प्रमाणे प्रत्येक महिन्याला पेन्शन इतर ज्या महानगरपालिका आहेत, नाशिक आहे, मुंबई आहे, पुणे आहे, 4,000 महिन्याला पेन्शन प्रत्येक दिव्यांगांना देण्यात यावी, अनुदान देण्यात यावं अशी मागणी आम्ही रोडे साहेबांकडे केली। त्याचप्रमाणे खाजगी जे काही बिल्डर्स आहेत किंवा कस्टर आहे, SRA आहे किंवा पंतप्रधान योजना असेल, BSUP असेल, अशा ज्या काही शासनाच्या योजना आहेत, जे काही घरकुल योजना आहेत त्या घरामध्ये गाळ्यांमध्ये दिव्यांगांसाठी 5% गाळे आणि त्याचप्रमाणे घरे राखीव ठेवावे। आणि दिव्यांगांना जे काही रोजगार आहे, रोजगार देण्यासाठी जे विविध प्रकारचे दिव्यांग भवन ज्याप्रमाणे मोठं मध्यवर्ती ठिकाणी असावं, तसंच दिव्यांग हॉल, समाज हॉल हे प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक असावा, जेणेकरून दिव्यांगांचे विविध जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या मिटिंग्स आहेत किंवा रोजगाराचा प्रश्न असेल, स्वयंरोजगार असेल, याच्या मिटिंगा त्या ठिकाणी घेता येतील अशी मागणी आम्ही अतिरिक्त आयुक्त रोडे साहेबांकडे केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही अशी मागणी केलेली आहे की दिव्यांगांना जसं दिव्यांग समन्वय समिती आहे तसंच जे काही दिव्यांग कायदा, संविधान कायद्याप्रमाणे दिव्यांगांना शिक्षण समिती, स्थायी समिती, परिवहन समिती, ज्या आरोग्य समिती, अशा ज्या विविध समित्या त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे त्यामध्ये कला, वाणिज्य, समाजसेवक असे घटकातले जे काही दिव्यांग आहे, क्वालिफाईड दिव्यांग आहे, अशा दिव्यांगांना, जे शिकलेले दिव्यांग आहे, समाजसेवक आहेत, अशा दिव्यांगांना त्या ठिकाणी समितीवर घ्यावं अशी त्यांना आम्ही 5% रिझर्वेशनमध्ये घ्यावं अशी विनंती केली। त्याचप्रमाणे जे काही स्वीकृत नगरसेवक असेल, त्याचप्रमाणे नगरसेवक असतील, यासाठी यांनासुद्धा 5% नगरसेवक, आमच्याकडे नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक त्या ठिकाणी समिती नगरसेवक राखीव जागा नियुक्ती कराव्यात। तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करा, आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय की शासनाला, महाराष्ट्र शासनाचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रभाई फडणवीस, आम्ही यांना विनंती करतो, त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही विनंती करतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिव्यांगांना ज्याप्रमाणे जे काही प्रशासकीय यंत्रणेमध्ये 5% जागा आहे, दिव्यांग जर हा कलेक्टर बनू शकतो, दिव्यांग जर हा क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी बनू शकतो, तर दिव्यांगांना सुद्धा नगरसेवकाचे पदं असतील, खासदारकाचे, आमदारकीचे जे पदं आहेत हे पदंसुद्धा 5% रिझर्वेशन ठेवा। कारण आमचा निधी, आमचा जो कायदा आहे या कायद्याचा कुठेही प्रकारे अवलंब केला जात नाही, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणे कारवाई होत नाही। म्हणून आमचे दिव्यांग खासदार, आमदार, नगरसेवक आणि विविध प्रकारचे मंडळावरती
सदस्य म्हणून दिव्यांग असावे अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्याचप्रमाणे माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री या सगळ्या जे काही मिनिस्टर आहे मंत्रिमंडळ आहे यांना आम्ही विनंती करतो की दिव्यांगांना या लोकशाही मार्गाने दिव्यांगांना सुद्धा लोकशाही मार्गाने प्रतिनिधी होता आलं पाहिजेत आणि त्या घटकामध्ये न्याय मांडण्यासाठी ते त्यांना राखीव जागा कराव्या अशी आम्ही मागणी करतोय। त्याचप्रमाणे आम्ही दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणावरती जे काही भूखंड आहे विकास होत आहे तर 5% भूखंड 5% घरं 5% गाळे आणि त्याचप्रमाणे 5% जागा जे काही महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण उदाहरण देतो की 1 लाख लोक जर काम करत असतील आरोग्य विभागामध्ये प्रशासन विभागामध्ये तर अशा विभागात जर 5% लोक भरले तर आमचे 5 ते 10 हजार लोक कामाला लागू शकतात। त्यामुळे साहजिकच जे काही निधी आहे हा निधी तर दिव्यांगांना मोठ्या प्रमाणावरती त्यांना अनुदान दिलं जाऊ शकतं म्हणून आम्ही तत्काळ लवकरात लवकर फक्त दिव्यांगांचे मोठ्या प्रमाणावरती नोकर भरती करावी सरळ भरतीने आणि ताबडतोब त्यांना नोकऱ्या द्याव्यात अशी विनंती आम्ही रोडे साहेब आणि माननीय सौरवराव साहेब आयुक्त यांना आम्ही विनंती करतो की ताबडतोब नोकऱ्या भराव्या जेणेकरून जो काही निधी आहे हा निधी इतर दिव्यांगांना वापरता येईल आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर करता येईल असे विविध प्रश्नासाठी आज आम्ही दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने महानगरपालिकेचे जे काही अतिरिक्त आयुक्त आहेत किंवा आयुक्त सौरवराव साहेब असतील यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि पत्रव्यवहार केलेला आहे। जर या मागण्यांचा जर विचार केला गेला नाही तर संविधान कायद्याप्रमाणे दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशन मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्याशिवाय सत्याग्रह केल्याशिवाय आणि काळी दिवाळी साजऱ्या केल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारे मी दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने जे शासनाला महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल आणि महानगरपालिका शासन असेल त्यांनी ताबडतोब लोकांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवलंब होण्यासाठी दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनचे जे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला विधवा महिला आणि त्याचप्रमाणे आमचे दिव्यांग बांधव आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही शासनाला देत आहे। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।